कुपवाड एमआयडीसीमध्ये विजेचा कहर. क्रेनवर काम करताना 2 कामगारांचा मृत्यू. मेनन पिस्टन चौकातील घटनेने खळबळ. कुपवाड एमआयडीसी परिसरातील मेनन पिस्टन चौकात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 2 कामगारांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. क्रेनवर काम करत असताना इलेक्ट्रिक पोलच्या संपर्कात आल्याने ही दुर्घटना घडल्याची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली. मृतांमध्ये रोहिदास भगवान उत्तरे वय वर्ष 32 राहणार शिवशक्तीनगर कुपवाड आणि प्रदीप दिलीप खराडे वय वर्ष 41 राहणार यशवंतनगर कुपवाड यांचा समावेश आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार 20 ऑगस्ट रोजी रात्री 1:30 वाजता दोघेही मेनन पिस्टन चौकात क्रेनवर काम करत होते. यावेळी इलेक्ट्रिक पोलच्या संपर्कात आल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. रोहिदास उत्तरे यांनी रात्री 1:15 वाजता तर प्रदीप खराडे यांना त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचे 2 स्वतंत्र नोंदी 63/2026 आणि 64/2026 BNS कलम 194 अन्वये करण्यात आल्यात. शवविच्छेदनाची तजवीज ठेवण्यात आली असून प्राथमिक तपास पोलीस हवालदार कोळी करीत आहेत. मात्र घटनेनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय. क्रेनवर काम करताना विद्युत पोल आणि वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखण्यात आले होते का? कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना होत्या का? 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे या दुर्घटनेमागील नेमकी कारणं आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन झाले होतं की नाही याची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. कुपवाड एमआयडीसीमधील या दुर्दैवी घटनेने कामगारांच्या सुरक्षेचे गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला.